अंगातली ताकद जपून राहा, खिशातला पैसा जपून वापरा, हळदीचा खर्च कमी करा. आता ह्या तुमच्या हळदी आहे ना, ह्या आमच्या बोकांडी बसल्यात. कशा बसल्यात ऐका. आमच्याकडे पूर्वी हळद हा ॲटम नव्हता. आमच्या भाग नगर नाशिक तिकडं हा विषय नव्हता. काय व्हायचं तिकडं 6 वाजता नवरदेव यायचा आणि आंघोळ घालून त्याच्या अंगाला थोडी हळद चोळायचे, पाहुणे चहा पाणी घ्यायचे, विषय संपला. काय ते 15-20 मिनिटाचा कार्यक्रम असायचा. लईट लई 1 तास चहा होता आणि गप्पा हाणता बांधता. 15-20 जण वटेवर बसायचे, थोडेसे वाजंत्री वाजायचे, त्या नवरदेवाला आंघोळ घालायचे आणि लोक निघून जायचे. तेव्हा काय जेवण बिवणं. आज तुमच्यामुळं तुमचं पाहून आमच्याकडे लग्न इतका खर्च हळदीला सुरू झालाय. आता आमचे पिसाळल्यात. आता आमचे तर फारच कामातून गेल्यात. 500 लोकांचा स्वयंपाक लागतोय आमच्याकडे हळदीला आता. 500. आणि हळद लागते आमच्याकडे 1:30-1:45 रात्री. 1:30-1:45 2:30 डीजे क्वार्टर, पुरी नाचायला, त्यांच्या आया नाचायला, पोरगी चुम्मा दे गायला, आई जाते ग माहेराला म्हणाया. काय तमाशा झाला तो. पावत नाही हो पावत. ते पुरीचा बाप मरलच हो. लग्नाला माणसं 300 माणसांचा स्वयंपाक लावतो आणि हळदीला 500चा लावलं. ते आमच्याकडे नव्हतं हो. पण या 2 वर्षापासून कोणी रोग आणलाय आमच्याकडे तो. बरं त्या रोगाची लागण इतकी झाली का म्हाताऱ्या बाया नाचत तो पोरे सुरत जाऊ द्या. आता मसनात गावरे गेल्या म्हातारीच्या. पुरीनं नाचायचं, चुम्मा दे गाण्याला, आईनं उभं राहून पाहायचं, मोबाईल टाकायची आईवर पुरीवर. काय माही गुड्डी ताल धरती म्हणली. तुझी गुड्डी जाऊ एखादा गड्ड्या घेऊन पळून जाईल तर कळन तुला. इथं नाचलं पाहिजे. एका पोरीला मी कीर्तनात म्हणलो लग्नात नाचू नाही. ती पोरगी काय म्हणली माहिती का मला. महाराज जरा नंगट होती ती पोर. ती मला म्हणली महाराज पुरी कीर्तनात नाचल्यावर तुम्ही नाव ठेवता, मग जनाबाई मीराबाई नाही नाचली का. तुवान झोडायची पाळी आली बा आपली. आता ती मीराबाई कुठं ही शिंबडी कुठं. मी म्हणलं मीराबाई नाचली तू नाच. मग मीराबाई विष प्याली. 2-4 चमचे पे ना. अहो नवरदेव नाचत यात इतके भंगार आहेत. बंगो बंगो बंगो. विनोद या. लग्नातले खर्च कमी करा. कशातही पैसे घालू नका. हळदीच्या कार्यक्रमात पैसे घालू नका. लग्नपत्रिका आता छापू नका. सगळ्यांका मोबाईल आहे आता. कशाला पैसे घाला. चांगले बसून लोक जेवत होते, आता उभ्यानं जेवण सुरू केलं. हलकट क्वालिटीचं. आणि ते वरड नाला एक ताटली हातात घेत भात. एकाला भातच सापडलं नाही, ती ताटलीच घेऊन गेली. चांगले गोल गुलाबजांबू होते. कोणत्या बापाचं काय केलं, गुलाबजांबूच लांबकुळा केला. काय केलं तर बापा. आता असं नाही राहिलं. चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते. मारली झक. केले एकत्र राजा राणी. राजा एवढा आणि राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन. कशातही पैसे. आता लग्नात एक फाजील पद्धत आली. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलंय गेट. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आता 100ला झाला, नाही तर 35लाच होता पहिला. 99ला आता. आणि त्या नवरी माग 7-8 याडपाट पोरी. इतकी मेकअप. लग्न नवरीचं कलवरी जाती ब्युटी पार्लरला. आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पोरीनं. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिऱ्या मिक्स करावं लागतं, आणि शेवटी एअर सिटिंग करावं लागतं. अशा 4 पायऱ्या त्या. तो 21 दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर होत नाही.
पुळ्या बिळ्या काढून टाकायच्या. मिक्सिंग म्हणजे त्याला शेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हे आपण सगळ्या क्षेत्रातली PhD करेल. मी असं नजरेनं माणसाचं सुद्धा भविष्य सांगणार आहे का मिनिटात. असं नजरत बसला ना आपला माणूस, हे बाई इथं 2-3 90 मारणार आहेत एका मिनिटात सांगणार. लबाडच बोलायचं नाही, असं पटकन सांगणार. भांडणाचं मूळ नको नाही तर लगेच सांगणार. असं पटकन नजरेत सांगणार. अरे भंगारे, इथं 2 पोरांना प्रियशीनं धोका द्यायला, लबाड बोलायचं नाही, पटकन सांगणार. असं नजरेनं सांगणार. अरे धोकादायक. हे बाई मराठी मिडियमला आहे, ते लगेच लक्षात येते. हे बाई इंग्लिश मिडियमला आहे, हे ते इंग्लिश मिडियमला मी त्या चेहरा सांगतो ना. तेव्हा आम्हाला एकच मुलगी आहे ना, काही सांगणार. तेव्हा आम्हाला मुलगी नाही तेव्हा नाही, तेव्हा काही विचारा आपल्याला. इथं 2-4 पोरी बापाला धोका देण्याच्या विचारात लबाड बोलायचं नाही. ते उगाच भांडणाचं मूळ नको नाही तर सगळं सांग. आणि एअर सेटिंग करावं लागतं. तर एअर सेटिंग मध्ये 3 पायर आहेत पोरीनो. केस धुवून घ्यायचे, पहिले सेप द्यायचा त्याला मोकळा, त्याला एक मध्ये फुगा करायचा वर, आणि ही बाजू दाबून घ्यायची, याला म्हणायचं पॉप. आणि ही बाजू पुढे दाबायची आणि एक बाजू मोकळी करायची, याला म्हणायचं देवयानी. आणि एकच बाजू बांधायची, ही मोकळी ठेवायची. चला हवा येऊ द्या. कलवरी ना असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं, पाहता काय माय. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला, बाहेर फुल बारिशा मीनू मी लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचंय आता. बाहेर फुल बारिशा मीनू मी आणि तो मै चालू होतं कसं माहिती का. आणि त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच टाका, बेवडं येते.